आणि एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे युतीबद्दल बोलत असताना दुसरीकडे भाजपच्या नेता आणि कार्यकर्त्यांना मात्र युती नकोशी झालेली आहे आणि तशा पद्धतीचे फलक, तशा पद्धतीचे बोर्ड आज त्यांनी ठाण्यामध्ये झळकावलेले सुद्धा होते। ठाण्यामध्ये आज नेमकं काय चित्र पाहायला मिळालं, युती संदर्भात कार्यकर्त्यांच्या मनात काय भावना आहेत, जाणून घेऊया। आणि स्वबळावर लढायची वेळ आली तर आम्ही निश्चितपणे सज्ज आहोत हे देखील सांगितलं होतं। तर माझं वैयक्तिक मत असं की पुण्यामध्ये आम्हाला महानगरपालिकेला युती करण्याची बिलकुल आवश्यकता नाहीये। भारतीय जनता पार्टीचा विजय असो, विकास हवा युती नको, विकास हवा युती नको। मुंबई असो की ठाणे किंवा मग पुणे, भाजपच्या नेत्या कार्यकर्त्यांचा अजेंडा सेनेला दूर ठेवण्याचा आहे। त्यामुळे आज ठाण्यातल्या एकदिवसीय कार्यकारिणीत 10च्या 10 पालिकांमध्ये एकला चलो रेचा नारा द्या असा आग्रह कार्यकर्त्यांनी धरलाय। ठाण्यात शिवसेनेचे 57 तर भाजपचे केवळ 8 नगरसेवक आहेत। मात्र विधानसभा आणि नगरपालिकांमध्ये वाढलेल्या ताकदीचा हवाला देऊन भाजप आक्रमक झाली आहे। कार्यकर्त्यांची जी इच्छा आहे ती मी व्यक्त केली होती आणि स्वबळावर लढायची वेळ आली तर आम्ही निश्चितपणे सज्ज आहोत हे देखील सांगितलं होतं। मग तुम्ही हीच गोष्ट प्रदेशाध्यक्ष आणि मुख्यमंत्र्यांना सांगा की स्वबळ लढवायची, त्यांना या सगळ्याची कल्पना आहे। तिकडे पुण्याचे राज्यसभा खासदार संजय काकडेंनीही एकला चलो रेची हाक देण्याचा लकडा लावलाय। पुण्यात 8ही आमदार भाजपचे आहेत, त्यामुळे सेनेची आपल्याला गरज नसल्याचं काकडेंचं म्हणणं आहे। पुण्याचे 8ही आमदार आमचे भाजपचे निवडून आले आहेत, त्यामुळे आम्ही असं ठरवतो की संपूर्ण पुणे शहरामध्ये युती करायला नको। आम्हाला जिल्ह्यामध्ये करायचे असेल जिल्ह्याचे स्थानिक नेते, पिंपरी चिंचवडमध्ये करायचे असेल स्थानिक नेते निर्णय घेतील, पण माझं वैयक्तिक असं मत आहे की पुण्यामध्ये युती करण्याची आम्हाला आवश्यकता नाहीये। एकीकडे भाजप कार्यकर्ते शिवसेनेवर दादागिरीचा आरोप करतायत, तर दुसरीकडे शिवसेना कार्यकर्त्यांनी भाजपच्या डोक्यात सत्तेची हवा गेल्याचा पलटवार केलाय। नक्कीच भाजपची ताकद वाढलेली आहे आणि या अनुषंगाने ठाण्यात युती अजिबात नको, कारण सेनेच्या दादागिरीला, सेनेच्या मंत्र्याच्या दादागिरीला, त्यांच्या दहशतीला नागरिक वैतागलेले आहेत। युती तर नकोय, कारण ठाण्याचा विकास हवा असेल तर भाजपाला एक हाती सत्ता मिळवून देण्यासाठी ठाणेकरांनी प्रयत्न करावा। सेनेची जी गुंडगिरी चालू आहे आणि प्रत्येक कामाचं जे श्रेय घेत आहेत, भाजपाने केलेल्या कामाचं श्रेय घेत त्यांनी सगळीकडे उद्घाटन चालू केलेले आहेत, ते सगळीकडे कुठेतरी थांबवायला हवं आणि गुंडगिरी त्यांची सेनेची थांबवायला हवी। कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा, कारण ही जी आता पण बीजेपी जी वाढली आहे ती शिवसेनेच्या जोरावर वाढलेली आहे। शिवसेनेचं पाठबळ मिळाल्यामुळे आज ती वाढलेली आहे आणि आज ती वाढल्यामुळे त्यांच्या एक डोक्यात हवा आहे की आपण निवडून येऊ। परंतु जसं पावसाळा आल्यावर बेडूक डराव ओरडतात, तशा निवडणुका आल्यावर ही मुंबईमधले जे नेते आहेत भाजपाचे ते डराव करतात। परत त्यांची जी पिलावळ आहे किंवा त्यांची जी छोटी मोठी पिलावळ ठाण्यामध्ये आहेत ती सुद्धा डराव करतात। युती करण्यासाठी शिवसेनेला भाजपनं निमंत्रण दिलंय। दोन्ही पक्षाचे 3 नेते चर्चा करणार आहेत, मात्र त्याआधीच कार्यकर्त्यांपासून ते वरिष्ठ नेत्यांपर्यंत सगळेच एकमेकांची उणीधुणी काढताना दिसतायत। त्यामुळे मन दुभंगलेली असताना युतीचं नाजूक ऑपरेशन कसं पार पाडणार हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। रश्मी पुराणिकसह अक्षय भाटकर, ABP माझा, ठाणे।